Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to see the test number 3 of maths in bridge course 10th standardची. 10th standardची आपण तिसरी टेस्ट मॅथ्सची ब्रिज कोर्समधली सोडवणार आहोत. तर ही टेस्ट आहे 30 मार्कांची. पूर्ण पोर्शनवरती ही टेस्ट आहे. तर आपण टेस्ट सोडूया. सी द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. आता हे 4 सेट आहेत. यामध्ये नॅचरल नंबरचा सेट तुम्हाला माहिती आहे 1 2 3. 1 2 3 हा सेट नॅचरल नंबरचा, म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे. बी इज अ करेक्ट ऑप्शन. आता बघा सेकंड, इफ p इज इक्वल टू 3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p स्क्वेअर मायनस 9. p स्क्वेअर मायनस 9 म्हणजेच पीची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर 3चा स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 9 म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल 0 येईल. म्हणून सी इज अ करेक्ट ऑप्शन. आता थर्ड बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल अँड व्हेन एक्स इज इक्वल टू 2 देन द व्हॅल्यू ऑफ वाय इज डॅश डॅश. आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. जर एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर 2 प्लस वाय, 2 प्लस कोणता नंबर घ्यावा लागेल 2 प्लस 2 इज इक्वल टू 4. म्हणजे एक्सची जर 2 असेल तर वायची पण 2. आणि म्हणून याचा करेक्ट ऑप्शन आहे डी. डी इज अ करेक्ट ऑप्शन. आता बघा फोर्थ, इफ ऑल पेअर्स ऑफ ॲडजसंट साईड ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज कॉल्ड डॅश डॅश. म्हणजे ॲडजसंट अपोजिट साईड्स तर कॉन्ग्रुएंट असतातच, पण ॲडजसंट साईड पण जर कॉन्ग्रुएंट असेल तर तो कोणता क्वाड्रिलॅटरल असतो, तर तो असतो रोम्बस किंवा स्क्वेअर. तर इथे रोम्बस आपल्याला काय आहे पर्याय, म्हणून इथे डी इज अ राईट ऑप्शन. डी इज अ राईट ऑप्शन. इथे ऑप्शन लिहिणं गरजेचं आहे, ॲन्सर नाही लिहायचं, ऑप्शन लिहायचं. आता हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. समजा आपण 3 पॉईंट डिस्टिंक्ट पॉईंट्स घेतले, 1 2 3. तर याच्यातून किती लाईन ड्रॉ करू शकतो आपण, ही एक करू शकतो, ही एक दुसरी करू शकतो आणि ही तिसरी, अशा 3 लाईन. आता हे 3 पॉईंट जर तुम्ही नॉन कोलिनियर घेतले तर 3 लाईन येतील. पण समजा तुम्ही 3ही पॉईंट जर कोलिनियर घेतले असे एकाच रेषेवरचे, तर तुम्ही किती लाईन ड्रॉ करू शकता, तर 1. त्यामुळे याचा ॲन्सर काय येईल, एकतर 1 किंवा 3. 1 और 3 इज अ करेक्ट ऑप्शन. आता आपण पाहूया 6. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर द लेंथ ऑफ इट्स थर्ड साईड कॅन नॉट बी. आता जर एका ट्रायंगलच्या 2 साईड्स ह्या 5 आणि 1.5 असतील तर तिसरी साईड जी आहे ती या चौघांपैकी एक साईड अशी आहे की ती असू शकत नाही. आता इथे कोणती प्रॉपर्टी वापरायची, कोणताही जरी ट्रायंगल आपण घेतला, समजा हा ट्रायंगल आपण घेतला कोणताही, तर नेहमी 2 बाजूंची बेरीज, 2 साईडची बेरीज ही थर्ड साईडपेक्षा मोठीच आली पाहिजे. असं असेल तर तो ट्रायंगल, नाही तर तो ट्रायंगल होऊ शकत नाही. मग आपण जर बघितलं की यात मोठी साईड कोण आहे, 5 ही मोठी साईड आहे. आता या 5 मध्ये जर आपण यातले नंबर मिळवले, 5 ही मोठी साईड आहे, तर आपण लहान साईड कुठली आहे, 1. यात सगळ्यामध्ये लहान साईड आहे 1.5. आता 1.5 मध्ये जर आपण ह्यातले नंबर मिळवले तर बघा मोठी साईड 5 आहे आणि लहान साईड 1.5 आहे. आणि म्हणून लहान साईडमध्ये यातला कुठलाही एक नंबर मिळवा, तो ह्या मोठ्या साईडपेक्षा ती बेरीज मोठी आली पाहिजे. तर 1.5 मध्ये 3.7 जर आपण ॲड केलं तर 3 7 आणि 5 12, 5.2 येतं आहे, म्हणजे याच्यापेक्षा मोठं येतं आहे. 4.1 जर यात मिळवलं तर 5.6 येतं आहे, 5.6 5पेक्षा मोठे येत आहेत. 3.8 तर 8 आणि 5 13, हातचा 1 म्हणजे 1.5 आणि 3.8 केलं तर 5.2 येतं, मग ही पण यापेक्षा मोठी येते. आता 3.4 मध्ये जर 1.5 ॲड केलं तर 3 आणि 1 4, 4 आणि 5 म्हणजे किती येणार आहे, 4.9 येणार आहे. 1.5 प्लस 3.4 इज इक्वल टू 4.9. आणि 4.9 ही लेस दॅन 5 येते. म्हणजे समजा ही जर 5 असेल आणि जर तुम्ही ही 1.5 घेतली
आणि ही 3.4 घेतली तर असा ट्रायंगल येऊ शकणार नाही, कारण की 1.5 आणि 3.4 ह्या दोघांची बेरीज 5पेक्षा कशी येते, लहान येते. त्यामुळे हा पॉईंट इथे असणार नाही, तो पॉईंट इथेच कुठेतरी असेल आणि म्हणून काय होणार, हे दोन वेगवेगळे पॉईंट असेल. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय, 3.4 सेंटीमीटर इज अ करेक्ट आन्सर. असा ट्रायंगल असू शकत नाही, त्यामुळे 3.4 इज अ करेक्ट आन्सर. ती बाजू असू शकत नाही. आता सेकंड क्वेश्चन घेऊया. बघा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. फाइंड जिओमेट्रिक मीन ऑफ 2 and 8. समजा 2 आणि 8चा बी हा जॉमेट्रिक मीन आहे. लेट बी बी द जॉमेट्रिक मीन ऑफ 2 and 8. आणि जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर त्या दोघांच्या गुणाकारा इतका असतो आणि म्हणून बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 into 8, बी स्क्वेअर इज इक्वल 16, बी इज इक्वल टू 4. आणि म्हणून 2 आणि 8चा जॉमेट्रिक मीन काय असेल, 4 असेल. आता क्वेश्चन 2 मधला सेकंड बघा, फॅक्टोराइज. x² - 25ला एक फॅक्टराईज करायचं आहे, त्याचे अवयव पाडायचे आहेत. आता तुम्हाला x² - y² फॉर्म्युला माहिती आहे, x + y x - y. तर इथे x² - 25, x² स्क्वेअर रूट x, 25चं 5, म्हणून x + 5 आणि x - 5 हे याचे फॅक्टर झाले. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ पॅरलोग्राम इज 40, देन फाइंड द मेजर ऑफ ॲडजसंट अँगल. पॅरलोग्रामचा एक अँगल जर 40 असेल तर ह्याच्या शेजारचा हा किंवा हा किती असेल, तर पॅरलोग्रामच्या ह्या साईड पॅरलल असल्यामुळे ह्या दोघांची बेरीज 180 असते आणि म्हणून हा जर 40 असेल तर हा किती असेल, 140 असेल, 140 असेल. आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर 2 मधलं 4. In triangle PQR, if R greater than Q, then which of the following statement is true? एखाद्या ट्रायंगलमध्ये जो अँगल मोठा असतो त्या अँगल समोरची साईड पण मोठी असते. समजा आता हा आपण ट्रायंगल काढला, तर हा जर समजा R आहे आणि हा आहे Q, हा आहे P. आता हा R जर Q पेक्षा मोठा असेल तर R समोरची साईड PQ ही Q समोरच्या PR पेक्षा मोठी असेल. R is greater than Q, therefore PQ is greater than PR. इज अ ट्रू स्टेटमेंट. मग याच्यातलं ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे, तर बी स्टेटमेंट इज अ ट्रू स्टेटमेंट. आता आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व करूया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. तिसरा प्रश्न आहे, इफ A/B इज इक्वल टू 5/3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ A+B/A-B. तर रेशो अँड प्रपोर्शन लेसनमध्ये जर दोन रेशो सारखे असतील तर कंपोनंडो आणि डिव्हिडंडो प्रॉपर्टीनुसार त्या दोघांच्या न्यूमरेटरची ॲडिशन आणि त्या दोघांचा जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची ॲडिशन आणि त्यांची न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांची सबट्रॅक्शनचा जो नवीन रेशो तयार होतो तो इक्वल असतो. A/B is equal to 5/3, and therefore by componendo dividendo property A+B/A-B, A+B म्हणजे या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज 5 + 3 5 - 3. A+B/A-B is equal to 8/2 is equal to 4/1. Write two solution of the equation x + y is equal to 7. x + y इज इक्वल टू 7चे दोन सोल्युशन आपल्याला म्हणजे कोणत्या दोन संख्यांची बेरीज 7 आहे ते शोधून काढायचं. आता x + y इज इक्वल टू 7, मग 1 + 6 इज इक्वल टू 7, म्हणून 1 6 हे सोल्युशन झालं. 2 + 5 इज इक्वल टू 7, त्याप्रमाणे 2 आणि 5 हे सोल्युशन. असे अनेक सोल्युशन आपण शोधून काढू शकतो. आता आपल्याला तिसरा प्रश्न बघा, फाइंड द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल x² - 3x - 28. x² - 3x - 28. आता याचे फॅक्टर शोधताना 28 गुणाकार मल्टिप्लिकेशन 28 पाहिजे आणि सबट्रॅक्शन 3 पाहिजे. तर 7 चोक 28, 7 आणि 4 ह्या दोघांचा गुणाकार आहे 28 आणि सबट्रॅक्शन आहे 3. आता याच्यामध्ये आपल्याला -28 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि म्हणून या दोघांपैकी एकाचं चिन्ह मायनस असेल, पण आपल्याला सबट्रॅक्शन पण मायनस पाहिजे, म्हणून सबट्रॅक्शन मायनस पाहिजे म्हणून मोठ्या नंबरला आपण मायनस साईन द्यायचं आणि लहान नंबरला प्लस साईन द्यायचं. तर अशा पद्धतीने -7 आणि 4 हे नंबर मिळाले. मग आपण इथे x - 7 × x + 4 हे दोन फॅक्टर याचे असणार आहेत.
Find the value of 5 sin 30 degree plus 3 tan 45 degree. 5 sin 30, 5 into sin 30 plus 3 into tan 45. 5 into 1 half. Sin 30 ची व्हॅल्यू किती आहे? 1 हाफ आहे. Therefore 5 into 1 upon 2 plus 3 into 1. tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे. 5 upon 2 plus 3 into 1 काय? 3 येईल. त्या दोघांची ॲडिशन कशी होईल? फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, ए प्लस ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी. ही ए ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए डी प्लस बी सी आणि खाली काय येईल? बी अपॉन डी. हा फॉर्म्युला आहे फ्रॅक्शनच्या ॲडिशनचा. म्हणून इथे काय येणार आहे? 1 into 5 2 into 3. तर 6 plus 5 आलं 11 अपॉन इथे येईल 2. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3 मधलं 5th बघा. स्टेट इन विच क्वाड्रंट और ऑन विच ॲक्सेस द फॉलोइंग पॉईंट्स लाईक. इथे तुम्हाला 4 पॉईंट दिलेत, ए बी सी डी. आणि हे 4 पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आणि कोणत्या ॲक्सिसवर आहे ते ओळखायचं आहे. तर आपलं जे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे तिथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिसचा ही राईट साईड पॉझिटिव्ह असते, लेफ्ट साईड निगेटिव्ह असते. वाय ॲक्सिसची अबाऊ साईड ही पॉझिटिव्ह, बिलो साईड निगेटिव्ह. त्यामुळे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे, हा फोर्थ क्वाड्रंट आहे. 2 ॲक्सिसमुळे प्लेनचे 4 क्वाड्रंट होतात. तर त्यातली पहिला क्वाड्रंट त्याच्यामध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असतील, एक्स कॉर्डिनेट पण आणि वाय कॉर्डिनेट पण. मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोण आहे? 2 10 हे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे हा सी पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये असेल? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. आता दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह असतो आणि वाय काय असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि म्हणून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशी ऑर्डर पेअर कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल? तर सेकंडमध्ये असेल. तर मग यामध्ये कोण आहे? निगेटिव्ह पॉझिटिव्ह यामध्ये कोणीच नाही आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये बघा दोन्ही निगेटिव्ह आहेत, एक्स पण निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे. म्हणून मग निगेटिव्ह कोण येतात? तर बी इज अ -5 अँड -2 ऑर्डर पेअर. देअरफॉर पॉईंट बी लाईज इन द क्वाड्रंट 3. आता इथे फोर्थमध्ये बघा एक्स हा पॉझिटिव्ह असेल आणि वाय हा निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोण आहे इथे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं D point is a order pair, x coordinate is positive and y coordinate is negative, and therefore D point lies on the fourth quadrant. आता हा ए क्वाड्रंटमध्ये बघा एक्स कॉर्डिनेट हा 12 आहे आणि वाय कॉर्डिनेट 0 आहे. जेव्हा वाय कॉर्डिनेट 0 असतो तेव्हा तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो, म्हणून हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. अंडरस्टूड? आपण बघूया 6th. Radius of a circle is 10 centimeter. Then length of a chord of a circle is 16 centimeter. Find the distance of the chord from center. एका सर्कलची रेडियस 10 सेंटीमीटर आहे आणि त्या सर्कलचा एक कॉर्ड आहे ए बी, तो 16 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला तो कॉर्ड सेंटरपासून किती सेंटीमीटरवर आहे शोधून काढायचं आहे. तर सर्कल काढायचा. सर्कलमध्ये ओ सेंटर घेतला, ए बी कॉर्ड 16 सेंटीमीटर, रेडियस 10 घेतला. तर ओ पासून पी हे काय आहे? ओ पी इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड ए बी असं आहे. म्हणून ओ पी काय आहे? परपेंडिक्युलर टू ए बी. ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. आणि जर समजा सेंटरपासून कॉर्डवर जर आपण परपेंडिक्युलर काढला तर तो त्या कॉर्डला काय करतो? बायसेक्ट करतो. इट इज अ प्रॉपर्टी. Distance from the center, perpendicular from the center drawn to the chord is bisect the chord. ही प्रॉपर्टी तुम्ही शिकलात. त्यामुळे ए बीला पी काय करतो? बायसेक्ट करतो. आणि म्हणून ए बी इज इक्वल टू बी पी इज इक्वल टू 1/2 ए बी. 1/2 इंटू 16 म्हणजे ए बी पी किती आला? 8 आला. बी पी इज इक्वल टू 8. आता हा राईट अँगल ट्रायंगल इथे पायथागोरस यूज करायचा. इन राईट अँगल ट्रायंगल ओ पी बी, ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस बी पी स्क्वेअर. ओ बी स्क्वेअरची व्हॅल्यू 10 टाकली, ओ पी स्क्वेअरची माहीत नाही, बी पीची 8 टाकली. 10 स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 100 10 स्क्वेअर मीन्स 100 इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर मीन्स 64.
100 मायनस हा 64 इकडे आणल्यावर काय होईल, मायनस होईल. 100 मायनस 64 इज इक्वल टू OP स्क्वेअर. 100 minus 64 means 36. 36 is equal to OP square. Square root, taking square root both side. 36 चा square root आहे 6 आणि OP square चा square root आहे OP. Therefore, OP ची व्हॅल्यू किती आली, 6. Therefore, OP is equal to 6 centimeter. And therefore, the distance of the chord from the center is 6 centimeter. Understood? मग आपण क्वेश्चन नंबर हां, आता आपण याच्यामधला 7th क्वेश्चन बघूया. आपण आता 6 बघितला, 7th बघूया. इथे आपल्याला पॅरलल लाईन दिलेल्या आहेत, L पॅरलल टू M अँड N पॅरलल टू P. आणि इथं आपल्याला ABC हे अँगल शोधून काढायचे आणि हा 45 दिला आहे. आता आपल्याला हा 45 दिलेला आहे अँगल, आणि आपल्याला जर करस्पॉन्डिंग अँगल हवा असेल किंवा अल्टरनेट किंवा इंटेरियर, तर आपल्याला 45ला B करस्पॉन्डिंग येत नाही, कुठलाच येत नाही, करस्पॉन्डिंग येत नाही आहे, अल्टरनेट येत नाही आहे किंवा A पण येत नाही आहे. सी A आणि Bची 45शी कोणतीच पेअर होत नाही आहे, ना करस्पॉन्डिंग होती आहे, ना अल्टरनेट होती आहे, ना इंटेरियर होते. मग अशा वेळेस आपण काय करायचं, 45च्या जवळचा कुठला पण एक अँगल X मानायचा. मग आता आपण हा X मानला. आता हा X घेतल्यामुळे काय झालं, तर हे दोघं काय झाले, लिनियर झाले. 45 and X is a linear, and therefore X plus 45 is equal to 180. They are the linear angles. Linear angles. Therefore X is equal to 180 minus 45. X is equal to 135. आता X ची व्हॅल्यू 135 आली. आता X आणि B चं काय रिलेशन आहे, L पॅरलल टू M. L आणि M पॅरलल आहे, आणि and P is the transversal of them, and therefore angle X and angle B are the corresponding angle, and corresponding angle congruent. कसे असतात ते, congruent असतात. And therefore angle X is equal to B, but X is a 135, and therefore 135 is equal to B. आपण B ची व्हॅल्यू 135 काढली. आता आपण A ची व्हॅल्यू काढूया. A आणि B कसे आहेत, हे वर्टिकली अपोजिट आहे. वर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट, अँड देअरफॉर A कॉन्ग्रन्स टू B. A कॉन्ग्रन्स टू B अँड B इज अ 135, अँड देअरफॉर A इज ऑल्सो 135. B ची व्हॅल्यू 135 आहे, त्यामुळे A ची पण व्हॅल्यू काय येणार आहे, 135 येणार आहे, कारण ते वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता आपण काढणार आहोत C. आता C आणि B हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत बघा. तर लाईन N पॅरलल टू लाईन M, and M is a transversal of them, and therefore C and B are congruents. They are corresponding angles. Angle B congruent angle C, but B is a 135, and therefore 135 is equal to C, and C ची पण व्हॅल्यू किती आली, 135. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू ऑफ A, व्हॅल्यू ऑफ B, व्हॅल्यू ऑफ C, all three values are 135 degree. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, ते आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. 2x plus 3y is equal to 18, x plus y is equal to 7. 2x plus 3y is equal to 18. पहिलं इक्वेशन घेऊया, x plus y is equal to 7 हे सेकंड इक्वेशन घेऊया. आता हे 2 इक्वेशन जे आहेत सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट स्टेप काय असते, तर त्यांच्यातील एक्सचे कोएफिशियंट इक्वल करून घ्यायचे किंवा वायचे कोएफिशियंट इक्वल करून घ्यायचे. कुठलाही एक आपल्याला चॉईस असतो. मग आपण इथे एक्सचे कोएफिशियंट इक्वल करूयात. इक्वेशन नंबर 2ला आपण जर 2ने मल्टिप्लाय केलं तर हा 2x होईल, कारण हा 2x आहे. मग आपण इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाइंग 2 बाय बोथ साइड ऑफ इक्वेशन 2. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम 2x. 2ने मल्टिप्लाय केल्यावर 2x होईल, वायला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 2y होईल, 7ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 14 होईल. 2x प्लस 2y इज इक्वल टू 14 इज द थर्ड इक्वेशन. याला 3 नंबर देऊया आपण. आता इक्वेशन 3 बघा तुम्ही, आणि इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 दोघांमध्ये बघा एक्सचे कोएफिशियंट सेम झालेले आहेत. ज्याला आपण काय करूया, ब्रॅकेट करूया. आता या दोघांचे कोएफिशियंट सेम झालेत आणि त्यांचे साईन पण सेम आहेत. जेव्हा साईन सेम असतात तेव्हा त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची. मग इक्वेशन 1 मधून आपण इक्वेशन 3 काय करूया, मायनस करूया. इक्वेशन
1मधून इक्वेशन 3 मायनस करूया. हां, 2x + 3y = 18 सबट्रॅक्ट 2x + 2y = 14. जेव्हा आपण एका इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करतो तेव्हा काय करायचं, तर दुसरं इक्वेशन जे आहे त्याचे साईन चेंज करायचे. याचं साईन काय होतं, ओरिजिनल साईन प्लस होतं ते मायनस केलं, ह्याचं ओरिजिनल साईन प्लस होतं ते मायनस केलं, ह्याचं पण ओरिजिनल साईन प्लस होतं ते मायनस केलं. आता या दोघांचं चिन्ह साईन अपोजिट आहे, सबट्रॅक्ट करून टाका. 2x - 2x 0. आता इथे 3y मधनं 2y गेले y, 18मधनं 14 गेले 4, y = 4. आता याच्या पुढे yची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला कशामध्ये, तर इक्वेशन नंबर 2मध्ये. x + y = 7, yची व्हॅल्यू 4 टाकली, x + 4 = 7, x = 7 - 4, x = 3. Therefore we get solution xy = 3, 4. Now see the question number 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. YXZ, एक्स अँगल 90 डिग्री आहे आणि आपल्याला इथे XZ दिला आहे 8 आणि YZ दिला आहे लेंथ YZची 17. तर आपण तिसरी पायथागोरसनं शोधून काढू शकतो. आणि आपल्याला इथे इथे ॲक्यूट अँगल आहे, Z हा एक ॲक्यूट अँगल आहे आणि Y हा ॲक्यूट अँगल आहे. तर Y मी ह्या साईनने दाखवते आणि Z ह्या साईनने दाखवते. आपल्याला साईन Y, कॉस Y, टॅन Y, साईन Z, कॉस Z, टॅन Z काढायचे. आता इथे आपल्याला थर्ड साईड लागणार आहे, मग ती थर्ड साईड आपण पायथागोरसचा थेरम यूज करून, प्रॉपर्टी यूज करून शोधून काढूया. इन ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल XYZ, YZ² = XY² + XZ². आता 17 YZची किंमत 17² 17² = XY² + 8² सॉल्व्ह करून आपल्याला XYची व्हॅल्यू मिळालेली 15 सेंटीमीटर. आता साईन Y म्हणजे XZ/YZ म्हणजे 8/17, साईन Z म्हणजे XY/YZ 15/17. त्याचप्रमाणे आपण कॉस Y, कॉस Z, टॅन Y, टॅन Zच्या किमती काढलेल्या आहेत. लिहून घ्या तुम्ही. तर आपली थर्ड टेस्ट आत्ता संपलेली आहे. मॅथ्सच्या 3ही टेस्ट आपण घेतलेल्या आहेत. सायन्सच्या ब्रिज कोर्स पण सगळं आपण ॲक्टिव्हिटीज आणि टेस्ट 6च्या 6 टेस्ट कंप्लीट केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.